खास गृहिणींसाठी स्वयंपाकाचा गॅस असा वाचवा. 1. भाजी किंवा डाळ किंवा तांदूळ शिजवताना कुकरचा वापर करा. लवकर शिजतील, गॅस वाचेल. 2. डाळ किंवा भात किंवा भाजी शिजवताना सुरुवातीला गरम पाणी घातल्यास वेळ व गॅस दोन्ही वाचतील. 3. मध्यम आच बरोबर फास्ट शिजवणार, अधिक कमी गॅस. 4. झाकण लावून शिजवल्यास पदार्थ लवकर शिजतील. 30 ते 40% गॅस वाचतो. 5. गॅस संपेपर्यंत इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक किंवा सोलर एनर्जी वापरा. 6. एका वेळेला एकच बर्नर वापरा. 7. भाजी आधी बारीक चिरा, लवकर शिजेल. 8. दूध किंवा पाणी किटलीत गरम करा, वीज व गॅस कमी लागतील. घरगुती गॅसबाबत हे करू नका. 1. सिलेंडर उलटा ठेवू नका. 2. रिंगवर ठोके मारू नका. 3. फुंकर मारून प्रेशर वाढवण्याचे घरगुती प्रकार करू नका. 4. गॅस जास्त दाबात काढण्यासाठी धोकादायक उपाय करू नका. यामुळे गॅस लीक होणे, अपघात किंवा स्फोटाची शक्यता कमी होते. माझ्या माता भगिनींनो, तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल. आपल्या या व्हिडिओंना नेहमीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. तसेच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. आज तिसरा व्हिडिओ, घर सुटसुटीत ठेवण्याचे सोपे उपाय. 1. स्वच्छता. घर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. विशेषतः मुख्य दरवाजा आणि त्याच्या आजूबाजूचा भाग. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. 2. तुळस. तुळशीचे रोप लावा. शक्य असल्यास दारासमोर तुळस आणि तिची पूजा घरात सुख समृद्धी आणते. 3. वास्तुशांती पूजा. घरात संतुलन आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी वास्तुशांती पूजा करावी. 4. मीठ. काचेच्या भांड्यात मीठ ठेवून ते घरात ठेवा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि सुख शांती नांदते. 5. गाईला खाऊ घाला. रोज गाईला भाकरी खाऊ घालणे शुभ मानले जाते. 6. सकारात्मक वस्तू. घरात स्नेक प्लांट सारख्या सकारात्मक वस्तू लावा, जे नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात. तसेच बुद्धाची मूर्ती ध्यान करणाऱ्या ठिकाणी ठेवा. यामुळे शांतता मिळते. 7. मंदिर. घराजवळील मंदिर पूर्व ते ईशान्य दिशेला असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख समृद्धी वाढते. देवघरात सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावा. प्रार्थना आणि मंत्र जप करा. जसे की ओम श्रीं ह्रीं पूर्ण गृहस्थ सुख सिद्धये ह्रीं श्रीं ओम नमः. 8.
विंड चाईम. बेडरूमच्या खिडक्यांवर क्रिस्टल्सचे विंड चाईम लावण्यामुळे कुटुंबात भांडणे कमी होतात आणि शांतता राहते. या उपायामुळे घरात आनंद, समाधान आणि सकारात्मक वातावरण टिकून राहण्यास मदत होते. चौथा व्हिडिओ तुमच्या समोर सादर करतोय. किराणा सामान महिनाभर कसे प्लान करावे. माझ्या माता भगिनींनो, महिनाभरात किराणा सामान प्लान केलं तर पैसा, वेळ आणि तणाव तिन्ही वाचतात. खाली सोप्या आणि प्रॅक्टिकल टिप्स दिल्या आहेत. 1. आधी घरातील सामानाची तपासणी करा. आधीच काय आहे ते बघा. उदाहरणार्थ तांदूळ, गहू, तेल, मसाले, डाळी यांसारखे. जे संपतंय ते नोटबुक किंवा मोबाईल नोट्समध्ये लिहा. एकच वस्तू दोनदा घेण्याचा प्रश्न उरणार नाही. 2. महिन्याचं बजेट ठरवा. अंदाजे बजेट: धान्य, तांदूळ, गहू 30%, डाळी 15%, तेल किंवा तूप 10%, मसाले 10%, दैनंदिन वापर उदाहरणार्थ साबण, टूथपेस्ट, डिटर्जंट यांसारखे 20%. आपत्कालीन छोटं बजेट 15%. नियम असा ठेवा की ब्रँड बदलायचा नाही, बजेट ओलांडायचं नाही. माझ्या माता भगिनींनो, व्हिडिओ मोठा होतोय त्यामुळे आज इथेच थांबूया. पुढची लिस्ट उद्या देऊ. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. उद्योगांच्या सविस्तर माहितीसाठी माझे लॉंग व्हिडिओज बघा. गुड बाय.